गुड मॉर्निंग. आजची आता सुरुवात दुपारपासूनच करत आहे. आता जेवण बनवायला घेतलं मी. इकडे भात टाकलं, इकडे वरणच करते कारण भाजी वगैरे आहे आता फ्रीजमध्ये, तीच हे करू. आणि इकडे पण मी आले ते आता वेण्या वगैरे सोडेल आणि त्या घरातले कपडे घालून घेईल. सकाळी आली कधी 1 वाजता येते स्कूलमधनं. गावातच आमच्या MBM स्कूल आहे तिचा, तिथे जाते ती. वाजलेलं आहेत आणि आज माझं जेवण वगैरे बनवायचं तसंच राहिलेलं आहे. आता मी खालती गेलेलो टाईमपासला. खालती सगळेजणी बसलेले असतात. हे किंचाल तर भोका ऐकतच नाही. तर आमच्या घरात भोका शिरल्याच आज म्हणजे तो दाराशीच असतो. ही बोंबल चल 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 निघ, चल निघ, चल 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 चल. ते आम्ही जेवायला बसले, माझ्या ताट तिकडे ते बसले आणि भोका ऐकतच ना, नुसता माव माव करत बसले. काय पाहिजे? भाजी आहे बाबू, काय देणार तुला? त्याला एक द्या, पापड द्या त्याला एक. हो हा बरं, राहू दे ग बिचारा बाबू. बाव नाही बनवला, उद्या ये तुला बाव देऊन. आता भोका ऐकतच नाही, नुसतं म्याव माव करत बसले. घरातनं जायत पण नाही. बघू आता पलवतो त्याला जरा. तेव्हा मस्ती चालले आणि नाही आता तोंडाला पोल्यान. जेव्हा 3 जण बसतात ना तेव्हा मस्ती चालू आहे. टिनू तर माझा एवढा हरामी आहे ना, जेव्हा बघाल ना तेव्हा मस्ती करत असतात. आता संध्याकाळचे 4 वाजले. इथे मी भांडी लावते आणि भांडी जास्त झालेत. भांडी वगैरे लावून घेतात. इथे लावते, तवा आहे तिथं माझं. इकडे मी लावून घेतलं होतं भांडी. डिश वगैरे ट्रॉलीमध्ये लावून घेतात. इकडे किचनमध्ये आता भांडी लावून इकडे तर काढलाय पसारा होता तो काढून घेतला. बाबा पण वरती ठेवते आता, म्हणजे इथला आता मी सगळी भांडी लावून घेतली यातली. आता भांडी थोडीशी घासायची, थोडीशी भांडी घासायची ती घासून घेतात. आणि मग नंतर खालती आलेत भाकरींचे पण ऑर्डरी आल्यात, ते सांगायला जात आहे. कारण माझ्या जवळच जास्त भाकरींचे फोन येतात. माझं साड्यांचं दुकान असल्यामुळे माझ्याकडे जास्त नंबर आहेत सगळ्यांचे, ते सगळे मलाच फोन करतात. आता त्यांना मी सांगेन माझ्या भाचीचीच भाकरींची पण ऑर्डर आलेली आहे, ती मला सांगायला जायचं आहे. तर भांडी वगैरे करते आणि नंतर खाली जाते मी. चालू होता हा गाणे मला भरपूर आवडतं. सकाळी मी पण पावसात भिजवतो. मला रोज सकाळी मी पावसात भिजते. मला आवडतं भिजायला पावसात. म्हणजे मला रोज पावसात थोडी थोडी भिजत असते मी. गाणे लागले, बंद करते टी व्ही. खालती जाते. ताईचं जमले चप्पल, ते चप्पल घालते. तर खालती बघू दे काय चाललं. खालती भाकरींचा बिझनेसमध्ये आम्ही 5 जणी आहोत, त्याच्यामुळे सगळी थोडी थोडी सगळ्यांना राहायला लागते. तर पैसे कसे झाले. इकडे माझ्या साड्यांचं पण आहे. अजून साड्या मी टाकल्या नाही. 10 तारखेनंतर बघतो आता. थोडं पैशांचा प्रॉब्लेम म्हणजे दुकानाच्या नंतर मी टाकते. बाबाचा बसते, बाबा बसले, पाय बसले.
इकडे ताई आम्हाला मके आणलेले खायला आणि शरबत आणले. हां, आता ही गौरीताई आमच्या पायनॅपलची शरबत घेऊन आल्यात आम्हाला. याच्यात शरबत आहे. इकडे मके घेऊन आलेल्या आणि मोठीताईने सकाळी आम्हाला शंकरपाल्या आणलेल्या. इथे आम्ही भाकरी उस्ता खातो पण भरपूर काय पण भेटतं, नाश्ता बिष्टा रोजचं चालूच असतात. अशा कल्या आलेल्या आहेत भरपूर आमच्या तगडीला. आज मी का तर उद्याला हार जमला तर बनवून नाही. आता फक्त हार बनवायला जमला तर मस्त कल्या आल्या तेवढ्या काढून घेतात त्या. इकडे अश्विनी चाललेली आहेत. कुठे चालले आता? पनवेलला चालल्या ती. चला बाय. बसायला जाऊन येतो आता मी. आदेश करतो. इकडे अद्वैत जाऊ दे का मंदिरावर त्याला नागदेवताच्या मंदिरावर त्यासाठी वाटत राहायचंय. जा चालला मंदिराने त्याच्या. दाखर दाखर मासा. हे बघ याच्यात मासा पकडले छोटासा. बाबू थांब ना बाबू, आलू नको. थांब ना मी ते पाण्यात थांब ना. आपण व्हिडिओ घे ना त्याच्या. यान टाकू घेतलं. थांब मग दिसत ना मासा. यान टाक आजवी यान टाक बाबू. यान दिसल बघ. राम कोण आले यार? हे आमची रिक्षा आलेली आहे. इकडे आमची पोरं आहेत. चला असेल ना माझा नवरा. काय बोललो? आई काय हो का? अच्छा. आईला माझ्या चॅनलचा व्हिडिओ बघायचं होतं. बरोबर टीव्हीच बंद झाले. आज आम्हाला खायला भेटलं इथं. आज भरपूर खायला भेटलं. आई भाजी आणायला चालले. ती दुकानवाली आई आहे आमची, तिच्यासोबत आले. इकडे आई भाजी घ्यायला आले. टावरच्या इथंच भाजी आमच्याकडे तर भेटतं, कड्डूची भाजी. तर चालले कड्डूची भाजी. आई हे करतं पुरतं तर मी पण पुरून घेतो आईच्या बरोबर. तशी माझ्याकडं कड्डूची भाजी आहे. आई इकडे. आई कोणती भाजी आहे? कड्डूची का इकऱ्याची? इकऱ्याची भाजी आहे. कड्डूची नाही मला माहिती ना. इथं इकऱ्याची भाजी आम्ही पुरायला आले शेतात. भरपूर भाजी एकदम मस्त. जेवढी पुरतो ना आम्ही तेवढी भाजी तयार होतं इथं. मध्येच पण काढलेली इथून भाजी. ही बघा आमच्या इथं भरपूर कड्डूची भाजी आलेली. कड्डूची नाही सॉरी इकऱ्याची भाजी आहे ही. हे बघा भाजी काटेरी असते पण खायला मस्त गुणकारी आहे. हां बोल आई. औषध आहे. मी त्याला बोल तू बोल ना तरी समजेल. आई सांगतं गुणकारी आहे, औषधी आहे, चांगली असते ही भाजी शरीराला. म्हणून आईला भरपूर पावसाळीच भेटते. रानभाजी शेतातली भाजी आहे आमच्या इथं. आमच्या घराजवळच आहे. या इकऱ्याच्या भाजीत थोडासा शेकटाचा पाला टाकायचा, मस्त लागतं भाजी. अजून मेथीची भाजी म्हणतो तशीच बनवायची. चांगली गुणकारी होतं ही भाजी खायला पण आणि आरोग्याला पण चांगली होते अशी आई सांगत आहे. आणि भाजी चांगली लागते. या इकऱ्याच्या भाजीत थोडासा शेकटाचा पाला टाकायचा, मस्त लागतं भाजी. अजून मेथीची भाजी म्हणतो तशीच बनवायची. चांगली गुणकारी होतं ही भाजी खायला पण आणि आरोग्याला पण चांगली होते अशी आई सांगत आहे. आणि भाजी चांगली लागते. इथं याचा वरचा आईला दाखवतं मी. तर ते ट्रॅक्टर फसलेला. मी भाजी घेतलेली आहे. इकऱ्याची भाजी आहे. आता आम्ही जातो घराकडं. ही भाजी मी ताईंना दिली. ताईंना बोललो तुम्हीच बनवा. एक बाबू इथं सगळी मंदिरात आरतीला आलेली जमलेली आहेत आता. आणि इथं गणपतीच्या मंदिरात आलेलो आहोत आम्ही. गणपतीच्या बोलतो सॉरी नागदेवतेच्या. आज जरा टेन्शनमध्ये आहे, माझा फोन हँग झाले म्हणून. हो थांब नीट बाहेर. इथं सोनाली आणि इकडे ताई.
बाबू आई आई झायकर बाबू ऐकन ऐकर ऐकर असं कर बाबू आदो कर असं कर असं म्हणजे सगळे आले मंदिरात जेंट्स पण आले जास्त एवढे जेंट्स पण आहेत सगळी ताई आल्यात सगळी सगळं तुम्ही दिसत ना काय करायला काय काल लाईट लावलीच नाही